शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हिवाळी अधिवेशनात आज झाला मोठा निर्णय. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार, पण कर्जमाफीसाठी 5 नवे नियम सरकारनं लागू केले आहेत. आता शेतकऱ्याला बँकेमध्ये एक कागदपत्र जमा करायला सांगितलं आहे. आता जे शेतकरी बँकेमध्ये हे कागदपत्र जमा करतील, फक्त त्याच शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना स्पष्ट सूचना दिली, एक कागदपत्र तुम्ही बँकेत तातडीनं जमा करा. आता चूक करू नका. आता एक जरी चूक तुम्ही केली तरी तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहाल. शेतकरी कर्जमाफीची प्रचंड वाट पाहत होते. आज होईल, उद्या होईल असं चालू होतं. तारीख दिली होती, पण याची प्रक्रिया नेमकं काय आहे? कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरवलं जाणार आहे? कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे? असे शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एक कडक सूचना दिली आहे. बँकाकडून आता माहिती गोळा करणं सुरू झालंय. शेतकऱ्यांना सगळ्यांनी बँकेमध्ये एक कागदपत्र जमा करायला सांगितलेलं आहे. पहा, आपोआप कर्जमाफी होणार नाही. तुम्हाला वाटेल बँकेला सगळं माहिती आहे, बँकेला आमचे सगळे डिटेल्स माहिती आहे, पण पहा, बँकेला देखील काही कागदपत्र जमा करणं आता आवश्यक सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर हे कागदपत्र जमा करा अशी याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले, जे शेतकरी लवकरात लवकर हे कागदपत्र बँकेत जमा करतील, फक्त त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. पहा, मागे ज्यावेळेस कर्जमाफी झाली होती त्यावेळेस सरसकट सर्व शेतकऱ्यांची झाली होती. त्यावेळेचे नियम वेगळे होते, पण आत्ताचे नियम वेगळे आहेत. 5 नव्या नियमानुसार कर्जमाफी होत आहे. त्यामुळे सगळ्या बँकांची कर्जमाफी होणार नाही, तसेच सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, तसेच विशेष प्रकारचेच कर्ज माफ होणार आहेत. त्यामुळे विशेष 5 अटी, 5 नियम तुम्हाला जाणून घेणं लवकरात लवकर गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीच्या संदर्भातल्या सगळ्या अटी काय आहेत, कोणते कागदपत्र बँकेला जमा करायचे आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, अतिशय अपडेटेड आणि लेटेस्ट माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय. पहा, जर तुम्हाला कर्जमाफीची गरज असेल, तुमचं कर्ज तुम्हाला माफ व्हावं असं वाटत असेल, तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा. पहा, आज अतिशय महत्त्वाची घडामोड कर्जमाफीच्या बाबतीत घडलेली आहे. सरकारने वेळोवेळी कर्जमाफीच्या बाबतीत पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांनी देखील मोठं आंदोलन केलं होतं. त्याला यश आलं आणि अखेर काल अधिवेशनामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. आता त्या निर्णयानुसार बँका कर्जमाफीसाठी कागदपत्र मागणं सुरू केलं आहे. बँकांच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आता नेमकं ती कोणती कागदपत्र आहेत की जी बँका मागत आहेत, ती कागदपत्र शेतकऱ्यांनी कशी द्यायची आहेत, ही कागदपत्र देताना कोणत्या चुका करायच्या नाहीत की ज्यामुळे तुम्ही कर्जमाफीतून वंचित राहणार नाही, सगळी सविस्तर माहिती अतिशय सोप्या भाषेत आपण जाणून घेतोय. पहा, कोणत्या बँकेचं कर्जमाफी होणार. पहा, आता शेतकऱ्यांनी काय केलं, काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे कर्ज काढले आहेत, तर काही शेतकऱ्यांनी नॅशनलाइज बँकांचे कर्ज काढले. म्हणजे उदाहरणार्थ स्टेट बँक असेल, HDFC, ICICI असेल किंवा सेंट्रल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक अशा नॅशनलाइज बँकांची कर्ज काढली आहेत. तर काही शेतकऱ्यांनी प्रायव्हेट बँकांची कर्ज काढली आहेत. तर 3 प्रकारच्या बँकांमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज काढले. तर मग नेमकं कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, कोणत्या बँकांमध्ये ते तुमचं जे आहे ते कागदपत्र मागितले जाणार, कोणत्या चुका करायच्या नाहीत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो. आता पहा, इथे एक महत्त्वाची गोष्ट मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली की शेतकऱ्यांनी काढलेले सगळेचे सगळे कर्ज माफ होणार नाही. आता शेतकरी बऱ्याच वेळा काय करतात, पाईपलाईनसाठी कर्ज काढतात, शेडनेटसाठी कर्ज काढतात किंवा इतर कुठल्याही कारणासाठी किंवा शेतीच्या मशागतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं कर्ज काढलं जातं. आणि या अशा प्रकारचे मग कर्ज माफ होणार का, तर फक्त पीक कर्ज माफ होणार आहे. इथं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय, पीक कर्ज, फक्त पिकासाठी काढलेलं जर कर्ज असेल फक्त तेच कर्ज माफ होणार. आता हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार. तर पहा, सरकारने सांगितलंय बऱ्याचशा खेड्यापाड्यामध्ये जिल्हा बँकेचं जास्त प्राबल्य आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी ज्या ज्या नॅशनलाइज बँका उपलब्ध आहेत त्यांचं शेतकऱ्यांनी कर्ज काढलं. काही ठिकाणी प्रायव्हेट बँकांच्या शाखा आहेत, तर तिथे जाऊन शेतकऱ्यांनी कर्ज काढलं. तर सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही सगळ्या बँकांची कर्ज माफ करणार आहेत. आता इथे ही गोष्ट क्लिअर झाली. फक्त कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार नाही, तर पतसंस्था असतील, मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज असतील, तर अशा प्रकारच्या बँकेचे कर्ज माफ होणार नाही. इथे हे लक्षात घ्यायचं. आता हा झाला महत्त्वाचा मुद्दा. आता सगळ्यात महत्त्वाचा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा की ज्यामुळे तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीतून डायरेक्ट गायब होऊ शकतं, ते म्हणजे डॉक्युमेंट मागवले जात आहे. पहा, शेतकऱ्यांकडून आता डॉक्युमेंट मागवले जात आहेत. मग कोणत्या बँकेकडून मागवले जात आहेत. पहा, सगळ्या बँकेत डॉक्युमेंट जमा करायचे नाहीत, पण काही बँकांमध्ये कागदपत्र मागायला सुरुवात केली आहे. मग आता कोणते कोणते डॉक्युमेंट मागवले आहेत. पहा, जर तुम्ही कर्जदार आहेत
तर तुम्ही त्या बँकेमध्ये खातेदार आहेत साहजिकपणे असणारच आहे. मग तुम्ही काय करता, लोन घेण्यासाठी काही कागदपत्र देता, मग तुमच्या 7/12 तुम्हाला लोन मिळत नाही, म्हणजे पीक कर्ज, म्हणजे त्याला ॲडव्हान्सिंग म्हणतो. ठीक आहे, आता 7/12 तुमचा जो 7/12 आहे तो 7/12 मागवतात. 7/12 आता तुम्ही द्यायला काहीच हरकत नाही. तुमचा 7/12 तुम्ही लेटेस्ट अपडेटेड 7/12 काढून घ्या, तो जमा करा. त्यानंतर दुसरं असतं 8 कागदपत्र देखील तुम्ही द्यायला काहीच हरकत नाही, कारण की कर्ज घेताना आपण हे देतोच. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र मागितलं जातं आधार कार्ड. आता आधार कार्ड त्यांच्याकडे असतंच, पण परत देखील तुमच्याकडून मागवलं जाऊ शकतं, तर ते द्या. तुम्ही झेरॉक्स देऊ शकता. त्यानंतर तुमची पॅन कार्डची झेरॉक्स द्यायची आहे. पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे पॅन कार्डवरनं तुमच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांच्या गोष्टी चेक होत असतात. त्यामुळे पॅन कार्ड देणं गरजेचं आहे. त्यानंतर आता सरकारनं फार्मर ID कार्डविषयी जी महत्त्वाची सूचना जारी केली होती, तर त्यानुसार फार्मर ID कार्ड मिळालेलं आहे. तर त्या फार्मर ID कार्डच्या माध्यमातून तुमच्या शेती संदर्भातली सगळी माहिती सरकारला समजते. त्यामुळे फार्मर ID कार्ड मागितलं तर ते देखील तातडीनं तुम्ही देऊन टाका. त्यानंतर तुमचं रजिस्टर लिंक बँक पासबुक जे आहे तर ते तुम्हाला पुन्हा एकदा देणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो सद्यस्थितीत चालू असणारा मोबाईल नंबर द्यायचा आहे. तोच मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक असावा आणि तोच मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक असावा. 2 वेगळे नंबर त्याच्यामध्ये नसावे, जेणेकरून तुमचा नंबर टाकताच तुमचं खातं सर्च होतं आणि त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे. तो जर तुम्ही दिला नाही तर तुम्ही कदाचित कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहू शकता. आता त्यानंतर तुमच्याकडे जर कागदपत्र अपुरे असतील तर ती कागदपत्र पूर्ण करा. त्यासाठी वेळ द्या, नंतर सबमिट करा. अर्धवट कागदपत्र देऊ नका. म्हणजे 7/12 दिला, 8 नाहीये, आधार कार्ड दिलं, पॅन कार्ड नाहीये, तर अशा प्रकारची कामं करू नका. डॉक्युमेंट पूर्ण नसतात, तर त्यामुळे पहिल्या स्ट्रोकमध्ये ती येत नाही. तर त्यामुळे टप्प्याटप्प्याने तुम्ही जसजसे कागदपत्र येते लवकरात लवकर काढून घ्या आणि त्यानंतर तुमचे कागदपत्र सगळे व्यवस्थित जमा करा. आता पहा, 2017मध्ये बरेचसे शेतकरी वंचित राहिले, 2019मध्ये वंचित राहिले, मग नंतर कोर्टामध्ये जावं लागलं, तर कदाचित तुम्हाला असा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे कागदपत्र हे करा. पहा, आता हे कागदपत्र कशाला पाहिजेत, तर पहा कशासाठी द्यायचे, तर लक्षात घ्या, बँकेचा जो नियम आहे त्यानुसार ही कागदपत्र जमा करावी लागतात. आता नॅशनलाइज बँकेत गरज नाही, पण ज्या जिल्हा बँका आहे तिथे फारसं अद्ययावतीकरण झालेलं नाही आहे, डिजिटलायझेशन झालेलं नाही, त्यामुळे त्याला हे कागदपत्राच्या आधारेच कामं करावी लागतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जे शेतकरी रेग्युलरवाले आहेत, म्हणजे जे नियमित कर्जाची परतफेड करतात, तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही. त्यांना रेग्युलरवाल्यांना म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार, जे 50,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. फक्त जे शेतकरी थकीत आहेत तर त्या थकीत शेतकऱ्यांनाच कर्जमाफी होणार आहे, हे त्या ठिकाणी जाहीर झालं आहे. आता पहा, 30 जूनची तारीख दिली आहे. 30 जूनच्या आतमध्ये कर्जमाफी होणार हे 100% खरं आहे. आता त्यासाठी जी समितीचं पुनर्गठन झालं होतं त्याचे अध्यक्ष आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली काम सुरू झाले आहे. बँकेकडून कागदपत्र मागवणं सुरू झालेलं आहे. आता कदाचित एप्रिल किंवा मार्च एप्रिलमध्ये जे आहे ते बजेटमध्ये तरतूद होईल आणि त्या तरतुदीनंतर याचं सगळं बजेट होणार आहे आणि पैशांचं अलोकेशन होऊन कर्जमाफीची प्रक्रिया नक्कीच 30 जूनच्या आधी होणार अशी माहिती त्या ठिकाणी मिळाली आहे. तुम्हाला जे वर सांगितलेले कागदपत्र आहे ते कागदपत्र तुम्ही बँकेला जमा करा. एकदा बँकेमध्ये जाऊन तुम्ही व्यवस्थित विचारपूस करा. थंड बसू नका. तुम्हाला वाटेल आपोआप कर्जमाफी होईल, पण तसं होणार नाहीये. त्यामुळे हे कागदपत्र सांगितलेल्या बँकेनुसार तुम्ही जमा करून द्या. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कर्जमाफीच्या विषयी तुमचे काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.